हेलो 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 हेलो। हाँ बोला। हेलो। हॅलो, आवाज येतोय का? गुड इव्हनिंग स्टुडंट्स, आवाज येतोय का माझा? यस, गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. राइट, ओके, लेट्स स्टार्ट द लेक्चर. राइट, ओके, पहा, लक्ष द्या. तर लास्टचे 2 प्रॉब्लेम पहा. 4th आणि 5th प्रॅक्टिस सेट 1.3 मधला आपण डेसिमल फॉर्म पाहत होतो आणि त्या डेसिमल फॉर्म मध्ये आपल्याला लास्टचे जे 2 एक्झाम्पल आहेत, राईट. सो लास्टचे 2 एक्झाम्पल पहा. तर लास्ट एक्झाम्पल आहे, चला आले का सर्वजण? गुड इव्हनिंग एव्हरीवन. 103/5 जे एक्झाम्पल आहे, -103/5, -103/5. तर पहा, याला डेसिमल फॉर्म मध्ये लिहिण्यासाठी 103 याला 5 ने आधी डिवाइड करूया. सुरुवातीला 2 चं डिव्हिजन जाईल, इथे 10 येईल, रिमाइंडर 0 इथे आणि हे वरचा 3. पहा, डिव्हिजन जात नाही, लेस आहे, सो वी विल इथे काय येणार? 0 येणार. आणि मग इथे 0 आल्यामुळे आपण इथे काय करणार की हे 0 इथे 3 लेस आहे, बरोबर आहे. अँड याच्या नंतर मग आपण काय करू शकतो इथे की पॉइंट घेऊ शकतो. काय पॉइंट घेणार? पहा, लक्ष द्या, की याच्यामध्ये जर मी पॉइंट घेतला तर इथे 0 घेऊ शकतो. आता कितीचं डिव्हिजन जाणार सांगा मला? आता कितीचं डिव्हिजन जाणार? आता कितीचं डिव्हिजन जाणार? 6, राईट, व्हेरी गुड. सो इथे जर 6 आलं तर इथे -30, रिमाइंडर 0. सो डेसिमल फॉर्म किती आला बघा. हे प्लस साठी, मायनस साठी फक्त -20/6 असेल.
डेसिमल फॉर्म काय असेल -20/20.6. तर टर्मिनेटिंग आहे का नॉन टर्मिनेटिंग आहे हा फॉर्म टर्मिनेटिंग आहे का नॉन टर्मिनेटिंग आहे सांगा मला. हा फॉर्म टर्मिनेटिंग आहे का नॉन टर्मिनेटिंग. राईट, टर्मिनेटिंग आहे. तर एक ट्रिक आहे स्टुडंट, ट्रिक काय आहे पहा, लक्षात घ्या की ज्याच्या डिनॉमिनेटरला 5 आणि 2 असतात, कोणताही नंबर घ्या, कोणताही नंबर 111/2 किंवा 107/5, फक्त 2 आणि 5 असे असतील नंबर तर ते फॉर्म टर्मिनेटिंग असतं. ते फॉर्म टर्मिनेटिंग असतं. तुम्ही हे चेक करू शकता. हे ट्रिक आहे. 2 आणि 5 चे फॅक्टर पाहिजेत, फक्त 2 आणि 5 चे. हे नॉन टर्मिनेटिंग नाहीये सानिका. इथे नॉन टर्मिनेटिंग कशाला म्हणायचं सानिका, नॉन टर्मिनेटिंग कसं काय बघ बरं एकदा. डिव्हिजन प्रोसेस एंड झाली, आपण त्याला टर्मिनेटिंग म्हणतो का नॉन टर्मिनेटिंग म्हणतो. जर डिव्हिजन प्रोसेस एंड झाली असेल तर त्याला आपण टर्मिनेटिंग म्हणतो. सो दिस शुड बी टर्मिनेटिंग. राईट, दिस इज अ फोर्थ प्रॉब्लेम. अँड फिफ्थ प्रॉब्लेम पहा. फिफ्थ प्रॉब्लेम काय आहे, -11/13. तर आधी 11/13 ला पाहूया काय येतं. 11/13 जेव्हा आपण करतो तेव्हा सुरुवातीलाच 0 द्यावा लागेल, कारण 11 इज लेस दॅन 13. 0 दिल्यानंतर इथे आपण आता डेसिमल घेऊ शकतो. हे इथे 1 येणार आणि मग 0 घेणार. आता सांगा कितीचं डिव्हिजन जाईल, आता सांगा. राईट, ओके, नो प्रॉब्लेम. चुकू द्या, चुकल्याशिवाय लक्षात नाही राहणार. चुकू द्या, पण कसं चुकलं किंवा काय समजत नाहीये हे लक्षात येणं महत्वाचं आहे. पहा, सुरुवातीला आहात तुम्ही, जरासं नवीन विद्यार्थी आहात, माझ्यासाठी म्हणतोय मी, बरोबर आहे का नाही. तर माझे 9वीचे 10चे विद्यार्थी एकदम फ्रीली मला आस्क करतात, एकदम फ्रीली. तुम्हाला पण थोडंसं हळूहळू गोष्टी लक्षात येतील, बरोबर आहे. त्यामुळे काही जरी वाटलं, काय कळत नसेल, काय नाही, असं जर काही वाटलं, काही अडचण आली तर फ्रीली डिस्कस करा, नो प्रॉब्लेम. राईट, ओके. सो पहा 13 इथे पहा, आता 1110 आहे, 1110. तर इथे 10चं कसं जाईल बालाजी. राईट, इथे 8चं जाईल बघ बरं. 10 130 होतं ना, 110 राहिले आता इथे, बरोबर आहे का ना बघ. तर राईट, तर इथे किती येतं मग, याच्यामध्ये 104 येतं. 13 इंटू 8 जर मल्टिप्लाय केला 13चा 8 तर 104 येतं, बरोबर आहे. तर मग इथे उरतात किती 6. मग 0 घेतलं परत, आता कितीचा भाग जाईल. व्हेरी गुड संजोत. आता 4चं जाईल 52. इथे 8 उरेल. चला, त्याचं वर मी इथे लिहितो आता, 8च्या पुढचं इथे लिहितो. 8 उरलं, बरोबर आहे. 8 ला 80 लिहिणार मी. तर कितीचा भाग जाईल आता, याच्या खाली कंटिन्यू मी इथं लिहिलोय, फक्त याच्या खाली लिहायच्या ऐवजी इथे लिहिलोय मी 8 ला 8. आता 80 झालं ते. आता किती जाईल, इथे 6 येईल, इथे 78 येईल, उरलं 2. 0 परत इथे 1 घेणार मी, इथे 13 घेणार, इथं आलं 7, मग मी इथं 5 घेणार, मग इथं 70, इथं 65, परत मी इथे किती घेणार. बघा समजायलंय का फास्ट व्हायलंय. डिव्हिजन प्रोसेस आहे, आपण जसं नॉर्मल डिव्हिजन करतो त्याच पद्धतीने. बघा बरं. राईट, आता किती येणार, नंबर अजून कोणताच रिपीट झाला नाही. राईट, तर इथे किती येणार, आता परत कितीचा भाग जाईल मग, आता कितीचा भाग जाईल 110. बघा 11 किंवा 11 इथं होतं, इथं होतं, बरोबर आहे का नाही. 11 इथं होतं, इथं होतं. आता याच्या पुढचं सर्व नंबर रिपीट होतील. याच्या पुढचे सर्व जे नंबर आहेत
ते काय होतील, रिपीट होतील. आणि त्या रिपीट नंबरमुळे आपल्याला याचं डेसिमल जे फॉर्म आहे ते -0.846153 आणि नंबर कुठून रिपीट व्हायले सांगा मला. हो, रिपीट करतो मी एकदा, नो प्रॉब्लेम, रिपीट करतो मी. ज्यांना कळलं नाही त्यांच्यासाठी रिपीट करतो मी, टेन्शन नका घेऊ. तर कुठून रिपीट व्हायले, परत 8 पासून रिपीट व्हायले, देअरफॉर आय विल ड्रॉ द लाईन. आता रिपीट करतोय मी, पहा, लक्ष द्या, परत एकदा आन्सर रिपीट करतोय. 11/13 ऍक्च्युली मायनस आहे त्याच्यामुळे मायनस येणार. तर याचा डेसिमल फॉर्म जेव्हा काढत आहे, पहिल्यांदा बघा 11 हे लेस दॅन 13 आहे, तर सुरुवातीला तर 0 पॉईंट द्यावं लागेल, बरोबर आहे का, बघ बरं. तर 0 पॉईंट दिल्यानंतर मी आता इथे 0 घेऊ शकतो याच्या पुढे. तर 110 ला जर 13 ने भागलं तर 8चा भागाकार येणार, बरोबर आहे. 13 गुणिले 8 104 येते इथे, बरोबर आहे का नाही. मग 110 मधून 104 वजा केले, इथे 104 माझ्यासोबत भागाकार करा तरच कळेल, फक्त उगा बघितलात माझ्या नंबर कडे तर काय बी नाही कळणार. 110 ला 13 ने भाग घातलं, 13 104 होतात, 8चा भागाकार, बाकी उरते 6. परत 0 घेतलं मी, 60, 13 चौक 52 होतात इथे, म्हणजे तुम्ही इंग्लिश मध्ये पाठ केला असाल, ठीक आहे. 52 राईट, तर 52 याच्यामध्ये, तर बाकी उरते 8, इथे भागाकाराला 4चा, बाकी आली 8, राईट. सो आफ्टर 8 अगेन 0, हे झालं 80. आता 80 ला जर 13 ने डिवाइड केलं तर भागाकार 6 चा येणार, 13 इंटू 6 78 होतं, बरोबर आहे. येथे बाकी किती उरते, मग 2 उरते. मग परत एक 0 घेतला, 20 झालं, परत 13 ने 20 ला, 13 ने 20 ला भाग करा, कितीचा भागाकार येणार, 1चा भागाकार येणार, 1चा भागाकार आला, आणि बाकी किती उरते, 20 मायनस 13, 7 उरले. परत 0 लावला मी पुढे, कारण डेसिमलच्या पुढे किती 0 घेता येतात आपल्याला इथे डेसिमल दिल्यानंतर. नंतर 5चा भागाकार जाणार, 13 13 5 65, 70 आहे इथं वर, बाकी 5 उरणार. मग परत 50 आलं, 13 चौक 52 जास्त होते, 13 39, 39, 3चा भागाकार आला. आता लास्टला 50 मायनस 39 11. मग 11 ऑलरेडी आपलं होतं इथं, 11 आल्यावर इथून पुढचे नंबर सर्व रिपीट होतील. इथून पुढचे म्हणजे 11 ला कितीने भाग घातला होता आपण, 8 ने भाग घातला होता. किंवा इथे परत एकदा भागाकार घालून बघा, 13 भागिले 110 तुम्हाला 104, आणि इथे भागाकार 8 येईल, म्हणजे हाच नंबर रिपीट आला. आता 8 च्या पुढे 4 येईल, 6 येईल, 1 येईल, 5 येईल, 3, म्हणजे हेच डिजिट रिपीट होत आहेत. देअरफॉर दिस इज अ नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म, नॉन टर्मिनेटिंग फॉर्म. समजलं का, बघा बरं आता, समजलं सर्वांना. लिहून घ्या, लिहून घ्यायचंय का 2 मिनिटांमध्ये, लिहून घ्या. मी कालच्या लेक्चर मध्ये तुम्हाला कंपास बद्दल नोटीस द्यायला विसरलो का, सांगितलं होतं. नाही, कंपास आहे का तुमच्या घरी, पूर्ण कंपास, म्हणजे आपल्याला पेन्सिल एक, मला विसरलं वाटतं मी सांगायचं, पेन्सिल, इरेझर, कंपास, म्हणजे आपल्याला ते गोल आर्क मारण्यासाठी जो कंपास असतो तो कंपास लागणार आहे. ठीक आहे, ज्यांच्याकडे आहे ते पण बसा, ज्यांच्याकडे नाहीये त्यांनी उद्याच्या लेक्चर मध्ये अरेंजमेंट करा, उद्याचं लेक्चर होईपर्यंत, बरोबर आहे, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, असेल आता तर लगेचच 5 मिनिटांमध्ये घ्या बरं. जर बाजूला कुठे म्हणजे कप्प्यामध्ये बॅग मध्ये असेल, 5 मिनिट नाही 2 मिनिटांमध्ये आणा. जर घरी असेल तर, मला वाटते घरी असेलच, आणि ज्यांच्याकडे नाही त्यांनी उद्यापर्यंत अरेंजमेंट करा. ठीक आहे, आणि जर घरी असला, बऱ्याच जणांचा असेलच मला वाटते, नक्कीच घरी असतोच कंपास, नवीन घ्यायची काही गरज नाही जर असेल तर.
आपल्याला फक्त कंपास, पेन्सिल आणि स्केल लागणार आहे, इरेजर. असेल तर घ्या बरं लगेच. डन. लिहून झालं. कंपास असता तर कंपास घेऊन झालं. सर्व झालं का बघा. ठीक आहे. ओके, डन. पहा, आतापर्यंत आपण काय पाहिलं की हे रॅशनल नंबर आहेत, बरोबर आहे. हे रॅशनल नंबरची डेफिनेशन आता लक्षात राहिली का सर्वांच्या? द नंबर विच कॅन बी रिटन इन द फॉर्म ऑफ P by Q, right? Where Q should not equal to 0. डिनॉमिनेटरला 0 नसलं पाहिजे. आपण कोणत्याच नंबरला 0 ने डिवाइड करू शकत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा कायमची मॅथ मध्ये. कोणत्याही नंबरला 0 ने डिवाइड करू शकत नाही आपण, राईट? बर, मग पहा आता की याच्यामध्ये आपण नंबर लाईन ड्रॉ केली होती. मध्ये 0 होता, 0च्या राईटला पॉझिटिव्ह नंबर होते, 0च्या लेफ्टला निगेटिव्ह नंबर होते, बरोबर आहे. याच्यामध्ये जे रॅशनल नंबर, आता तुम्हाला नंबर सिस्टीमची क्लिअर आयडिया आली आहे का? नॅचरल नंबर म्हणजे कुठपर्यंत, कोणते कोणते? 1 2 3 हे नॅचरल नंबर आहे, बरोबर आहे. होल नंबर हे 0 आणि हे नॅचरल नंबर मिळून हे होल नंबर, हे सेट झाला नॅचरल नंबरचा, हे झाला होल नंबरचा. आपल्याला 9th ला असं सेट मध्ये पण पाहायचंय. त्याच्यानंतर इंटिजर मध्ये हे पॉझिटिव्ह नंबर तर येतीलच, पण निगेटिव्ह नंबर सुद्धा येतात. बघा बरं, हे झाला इंटिजरचा, बरोबर आहे. इंटिजर मध्ये फक्त निगेटिव्ह नाही, निगेटिव्ह ऍज वेल एज हे नॅचरल नंबर आणि होल नंबर. होल नंबर मध्ये नॅचरल नंबर तर येतातच आणि प्लस एक्स्ट्रा 0 येतो. आणि हे सर्व नंबर हे रॅशनल नंबर मध्ये येतात. हे तर रॅशनल नंबर आहेतच. 2 रॅशनल नंबर आहे का नाही सांगा मला. 2 इज अ रॅशनल नंबर और नॉट? येस और नो मध्ये सांगा बरं मला. येस, व्हेरी गुड, राईट. कारण 2 ला इथे डिनॉमिनेटरला काही नाही म्हणजे किती असते रे? डिनॉमिनेटरला काही नाही म्हणजे किती असतं? ऍक्च्युली 2 म्हणजे काय आहे? 2/1 आहे. हा रॅशनल नंबरच आहे, बरोबर आहे का नाही? मग हे तर रॅशनल नंबर आहेतच, प्लस 3/2, 5/2, -5/2, 11/2 असे सर्व नंबर हे रॅशनल नंबर मध्ये येतात. हे कसे येतात? रॅशनल नंबर मध्ये येतात, बरोबर आहे.
पण पण हे नंबर सोडून सुद्धा दुसरे काही नंबर आहेत. हे नंबर सोडून सुद्धा दुसरे काही नंबर आहेत आणि जे नंबर रॅशनल नाहीयेत त्यांना आपण इरॅशनल नंबर म्हणणार आहोत. जे नंबर रॅशनल नाहीयेत त्याला काय म्हणायचं आपल्याला? इरॅशनल नंबर. राईट? इरॅशनल नंबर. मग इरॅशनल नंबर, द नंबर, सध्या तुम्हाला 8वी साठी डेफिनेशन काय लक्षात ठेवायची? विच आर नॉट रॅशनल आर कॉल्ड इरॅशनल नंबर. 9वी मध्ये अजून डेफिनेशन भारी होते. बरोबर आहे? बर. मग हे इरॅशनल नंबर सुद्धा या लाईन वरतीच डिपेंड असतात. मग सर इरॅशनल नंबर म्हणजे नेमके कोणते? रूट टू इरॅशनल आहे. √5 इरॅशनल आहे. √3 इरॅशनल आहे. √4 इरॅशनल आहे का नाही? √4 इरॅशनल आहे का रॅशनल आहे? माहिती आहे काही? √4. √2 इरॅशनल आहे. √3 इरॅशनल आहे. √5 इरॅशनल आहे. पण √4 हा रॅशनल नंबर आहे. लक्षात घ्या. √4 हा कसा नंबर आहे? रॅशनल. कारण स्क्वेअर रूट 4 चा स्क्वेअर रूट माहिती आहे तुम्हाला किती येतो? स्क्वेअर रूट 4 चा स्क्वेअर रूट किती येतो तुम्हाला माहिती आहे? किती आहे स्क्वेअर रूट 4 चा? राईट? 4 चा स्क्वेअर रूट 2 आहे. राईट? आणि आपल्याला माहिती आहे 2 हा रॅशनल आहे का इरॅशनल? मग 2 हा रॅशनल आहे का इरॅशनल? राईट? रॅशनल आहे. बरोबर आहे. पण तुम्हाला √5 ची व्हॅल्यू माहिती आहे का? परफेक्ट √5 ची व्हॅल्यू. राईट? म्हणून हा इरॅशनल नंबर आहे. ओके? लक्षात आलं का मग रॅशनल आणि इरॅशनल नंबर मधला डिफरन्स? अजून एक देऊ का ओळखायला तुम्हाला? √15 इरॅशनल आहे का रॅशनल आहे? सांगा मला. √15 इरॅशनल आहे का रॅशनल आहे? कारण तुम्हाला √15 ची एक्झॅक्ट व्हॅल्यू माहिती नाही. राईट? सो इट इज irrational number. But when I ask √16 कसा आहे? राईट? √16 म्हणजेच ऍक्च्युअली किती आहे ते? 4 आहे, जो की रॅशनल नंबर आहे. मग लक्षात आलं का तुम्हाला रॅशनल आणि इरॅशनल मधला डिफरन्स? रॅशनल आणि इरॅशनल मधला डिफरन्स लक्षात आला? राईट? लिहा, तिथे लिहा इरॅशनल नंबर लिहा. हेडिंग टाका इरॅशनल नंबर. बघा हेडिंग टाका इरॅशनल नंबर आणि डेफिनेशन लिहा. The numbers on number line. The numbers on number line. नाही, मीटिंग एंड नाही होणार आपली. रिजॉईन नाही करायचं आपलं, चालेल अजून बऱ्याच वेळ चालणार आहे मीटिंग. राईट? द नंबर ऑन नंबर लाईन. The number on number line which are not rational. The numbers on number line which are not rational. Which
are not rational. The number on number line which are not rational are called as irrational numbers. Are called as irrational numbers. Are called as irrational numbers. बघा आता इरॅशनल नंबर लाईन वर कसे दाखवायचे, इरॅशनल नंबर लाईन वरती कसे दाखवायचे पहा. इरॅशनल एक्झाम्पल लिहा √2 √3 √5. एक्झाम्पल लिहा इरॅशनल नंबरचे √2 √3 √5. सॉरी. एक्झाम्पल लिहिलात का? एक्झाम्पल लिहिलात का? यस राईट. आता सर्वांचं लक्ष बोर्डाकडे असलं पाहिजे, सर्वांचं लक्ष बोर्डाकडे असलं पाहिजे. आपल्याला नंबर लाईन वरती √2 हा नंबर प्लॉट करायचा. तुम्हाला 2 प्लॉट करता येईल, 2 प्लॉट करा म्हणलं की करता येईल, 1 प्लॉट करा म्हणलं की करता येईल, 1.5 प्लॉट करा म्हणलं तरी करता येईल आता, बरोबर आहे का नाही. पण आता आपल्याला लर्न करायचंय √2 कसा प्लॉट करायचा. बघा आपण हा जो 0 आहे त्याला O पॉइंट देऊ, त्याला ओरिजिन म्हणतात. ऑलवेज 0 पॉइंटला O नाव देतात, राईट. पॉइंट O. आणि हा जो पॉइंट आहे 1 त्याला आपण नाव देऊया पॉइंट A. मग OA हे अंतर किती आहे, OA हे अंतर किती आहे सांगा मला. OA हे अंतर 1 युनिट आहे. लेंथ ऑफ OA हे 1 युनिट आहे. म्हणजे तुम्ही 1 सेंटीमीटर अंतर घेतला तर 1 सेंटीमीटर असेल. प्रत्येकामध्ये 2 सेंटीमीटर घेतला. तुम्हाला जर लांब लांब नंबर पाहिजे असेल, मी ग्रुप वरती बघितलं, तुम्हाला नंबर प्लॉट करायला सांगितले होते ना, ते काही जणांचे किती जवळ 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 आले होते नंबर, आहे का नाही. तर त्या पद्धतीने जर मला 0 आणि 1च्या मध्ये जास्त अंतर पाहिजे तर मग मी एवढाच अंतर याच्यात पण 2 सेंटीमीटर घेणार, याच्यात पण 2 सेंटीमीटर घेणार, बरोबर आहे का नाही. म्हणून म्हणायचं OA इज इक्वल टू 1 युनिट आहे. 1 युनिट. 1 युनिट म्हणजे जसं की आपण ठरवतो 1 kg आणि त्याच्या पटीत मोजतो, मग 5 kg 10 kg असं, बरोबर आहे. मग जर 1 युनिट असेल तर इथून इथलं अंतर किती युनिट आहे सांगा बरं मला. इथून इथलं अंतर किती युनिट आहे. हे जर 1 युनिट आहे तर इथून इथलं अंतर किती युनिट आहे. हे 1 युनिट आहे, बरोबर आहे. तर इथून इथलं हे 1 युनिट आणि हे 1 युनिट टोटल किती युनिट होतील, 2 युनिट होतील, बरोबर आहे. राईट, व्हेरी गुड. 2 युनिट होतील. बर, मग आता काय करणार आहे मी, बघा काय केलं. माझ्याकडे स्केल आहे, बरोबर आहे. माझ्याकडे एक स्केल आहे, राईट. आणि त्या स्केलने मी इथे प्रोटेक्टर ठेवलं. इथं काय ठेवलं, प्रोटेक्टर ठेवला असं या पद्धतीने. आणि इथे बरोबर मध्ये किती डिग्री असतो, प्रोटेक्टरच्या मध्ये इथे किती डिग्री असतो, 90 डिग्री असतो, बरोबर आहे का.
तर इथे 90 डिग्रीला मी एक पॉइंट घेतला आणि इथून अशी लाईन ड्रॉ केली, म्हणजे परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली. समजा एक लाईन एल ही परपेंडिक्युलर ड्रॉइंग केली, बरोबर आहे. लाईन एल इज परपेंडिक्युलर लाईन ऍट ए, बरोबर आहे. बघा आता इथपर्यंत सर्वांना कळाले का? बघा मी काय केलं, OA 1 युनिट घेतलं आणि ए पासून एला इथे परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली. परपेंडिक्युलर कशी करायची? प्रोटेक्टर मध्ये 90 डिग्री घेऊन. इथपर्यंत कळाले का सर्वांना? इथपर्यंत कळालं सर्वांना? राईट, यस, ओके. आता मी काय करणार आहे, जेवढा हा अंतर आहे OA तेवढाच अंतर आर्क मध्ये घेऊन असं इथे एक पॉइंट घेणार आहे. जिथे एवढा अंतर घेतला होता मी तेवढाच अंतर इथे घेणार आहे आणि याला नाव देणार आहे बी. बघा मी काय केलं, जेवढं अंतर 1 युनिट होतं तेवढंच 1 युनिट इथे घेतलं मी, बरोबर आहे. स्केलने परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केलं जमतंय का? स्केलनं करताना काय होतं, प्रॉपर एक्झाम मध्ये तुम्ही प्रोटेक्टरचा वापर करायचा. स्केलनं काय होतं, आपण गडबडीमध्ये अशी स्केल घेतो, लाईन थोडीशी तिरपी येते, बरोबर आहे का नाही? बघा, आणि मग आपल्याला काय वाटतं आपलं बरोबरच आहे, सर मार्कच देत नाहीत आपल्याला, कारण आपली चूक आपल्याला लवकर दिसत नाही, सरांच्या डोळ्यात लगेच दिसते. असं थोडं जरी वाकडे गेले की सरला मार्क काटायचे असतात पटकन, आहे का नाही? म्हणजे मला म्हणत नाहीये मी, दुसऱ्या सरांना म्हणतोय, बरोबर आहे. मग आपण त्यांना चान्सच द्यायचा नाही मार्क काटायचा. आपल्याला येतं ना प्रोटेक्टरनं 90 डिग्री घेऊन, स्केलनं काढता येते, मला माहिती आहे. स्केलनं असं डायरेक्ट याला परपेंडिक्युलर ठेवलं की काढता येते, पण आपण चान्स कशाला द्यायचा, बरोबर आहे का नाही? आहे का नाही? सर असे खुश झाले पाहिजेत, असं टक 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 मार्क दिले पाहिजेत, आहे का नाही? ओके. सो बघा, लेंथ ऑफ ओबी सुद्धा किती घेतलं सांगा बरं मी? एवढाच अंतर घेतलाय, सॉरी ओबी नाही, एबी. एबी एबी सुद्धा किती आहे? एबी सुद्धा किती आहे? लेंथ ऑफ एबी सुद्धा किती आहे? 1 युनिट आहे. कारण जेवढं एवढं होतं तेवढंच एवढं घेतलंय मी, हेच अंतर वर घेतलंय असं, बरोबर आहे का? बघा बरं, 1 युनिट आहे. मग आता काय करतो मी, हे जॉईन करतो, ओबी जॉईन करतो, ओबी जॉईन केलं. इथपर्यंत समजलं का मी काय काय केलंय? 1 युनिट अंतर घेतला पॉइंट A1 ला, ए वरून एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली, लाईन ड्रॉ केली परपेंडिक्युलर, सध्या स्केल न काढली तरी चालतंय, बरोबर आहे. आणि मग हेच 1 युनिट अंतर वर घेतलं, हे पण 1 युनिट आहे, हे पण 1 युनिट आहे. तुम्ही याच्या आधी कधी पायथागोरस थेरम ऐकले का? PGT पायथागोरसचा थेरम ऐकलाय का? कशाबद्दल आहे? इन ट्रँगल OAB पायथागोरस थेरम ऐकले, राईट. 90 डिग्री अँगल ट्रँगल असल्यावर, बरोबर आहे, राईट अँगल ट्रँगल, बरोबर आहे का नाही? इन ट्रँगल राईट अँगल ट्रँगलचा पायथागोरस थेरम माहिती आहे का सर्वांना? हायपोटेनियसचा स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ साइड्स, बरोबर आहे का? बघा बरं, हायपोटेनियसचा स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ साइड्स. म्हणजे एका ट्रँगल मध्ये 90 डिग्री जर असेल तर या हायपोटेनियस म्हणजे 90 डिग्रीच्या अपोजिटची साइड, हायपोटेनियस म्हणजे 90 डिग्रीच्या अपोजिटची साइड, त्याचा स्क्वेअर हा 2 साइडच्या स्क्वेअरच्या बेरजे एवढा असतो. मग इन ट्रँगल OAB अँगल OAB इज इक्वल टू 90 डिग्री आहे. अँगल OAB इज इक्वल टू काय आहे? 90 डिग्री आहे, बरोबर आहे. OAB इज इक्वल टू 90 डिग्री. देअरफोर बाय पायथागोरस थेरम, PGT लिहितात त्याला शॉर्ट मध्ये, बाय पायथागोरस थेरम काय येणार? कोणाला सांगता येईल का? बघा बरं, ट्रँगल मध्ये हायपोटेनियसचं नाव सांगा मला, या ट्रँगल मध्ये हायपोटेनियसचं नाव सांगा बाय पायथागोरस थेरम. कारण हा राईट अँगल ट्रँगल आहे, हे अँगल 90 डिग्री आहे ना, आपण परपेंडिक्युलर काढलंय, इथं सांगितलं पण.
एवढं फक्त हे लिहायचं नसतं, उगा तुम्हाला समजण्यासाठी लिहितोय मी फक्त स्टेप. हायपोटेनियस कोण आहे? ओबी आहे. बरोबर आहे. हायपोटेनियस कोण आहे? ओबी. देअरफॉर ओबी स्क्वेअर इज इक्वल टू, बाकीच्या दोन साइड बघा कोणत्या कोणत्या आहेत. हायपोटेनियस ओबी आहे हे कळलं का सर्वांना? हायपोटेनियस ओबी आहे हे कळलं का सर्वांना? राईट. मग बाकीच्या दोन साइड कोणत्या कोणत्या आहेत? ओ ए स्क्वेअर प्लस ए बी स्क्वेअर. राईट. बेस इंटू हाईट. बेस इंटू हाईट कशाला? ते बेस इंटू हाईट का कशाला बेस इंटू हाईट? हे पायथागोरसचा थेरम. हायपोटेनियसचा स्क्वेअर इज इक्वल टू बाकीच्या दोन साइडचा स्क्वेअर. हे हायपोटेनियस, ही एक साइड ओ ए स्क्वेअर प्लस ए बी स्क्वेअर. ही स्टेप समजली असेल, ही स्टेप समजली असेल तर यस पाठवा बरं मला. ही स्टेप समजली. पायथागोरस थेरम जर आधी नसेल तुम्हाला तर बघा, एका ट्रायंगल मध्ये जर हा 90 डिग्री अँगल असेल तर, समजली सर्वांना? ओके, व्हेरी गुड. कारण मला वाटतं पायथागोरस थेरम झाला असेल सर्वांनाच, आहे का नाही? की जर या ट्रायंगल मध्ये या साइडचा स्क्वेअर इज इक्वल टू ही साइडचा स्क्वेअर प्लस ही साइडचा स्क्वेअर असतो, बरोबर आहे का नाही? मग त्याचप्रमाणे मी काय केलंय, ओबी हायपोटेनियस आहे, सो ओबी स्क्वेअर इज इक्वल टू ओ ए स्क्वेअर प्लस ए बी स्क्वेअर. आता ओबी स्क्वेअर, ओ ए माहिती आहे का तुम्हाला किती युनिट आहे? ओ ए ची लेंथ माहिती आहे आपल्याला, किती युनिट आहे? 1 प्लस ए बी चा 1. ओबी स्क्वेअर इज इक्वल टू, हे 1 स्क्वेअर 1 प्लस 1, 1 प्लस 1 किती झालं रे? 2 झालं, बरोबर आहे. ओबी स्क्वेअर इज इक्वल टू किती झालं? 2. देअरफॉर ओबी इज इक्वल टू रूट 2, कारण टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. टेकिंग, मला माहिती आहे याच्या खालचं जरासं दिसत नाहीये तुम्हाला, हे ओबी इज इक्वल टू रूट 2 दिसतंय. ओबी इज इक्वल टू, इथं फक्त लिहिलंय टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. म्हणजे ओबी ची लेंथ भेटली. ओबी ची लेंथ किती आली? ओबी ची लेंथ किती आली सांगा आता मला. ओबी ची लेंथ, ओबी ची या ओ पासून बी पर्यंतची जी लेंथ आहे ती किती आली? ओ पासून बी पर्यंतची लेंथ 2 आली का रूट 2 आली? 2 आली का रूट 2 आली? 1 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर 2. पण हे ओबी स्क्वेअर आहे, जर स्क्वेअर रूट घेतलं दोन्ही साईडला तर ओबी इज इक्वल टू रूट 2 भेटेल, बरोबर आहे का नाही बघा? कारण इथे ओबी स्क्वेअर आहे ना, बघा ओबी स्क्वेअर इज इक्वल टू जर 2 असेल तर दोन्ही साईडला स्क्वेअर रूट घेतल्यामुळे हे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल आणि इकडे रूट 2. देअरफॉर ओबी इज इक्वल टू रूट 2 येतं, बरोबर आहे. मग आता आपल्याला रूट 2 म्हणजे एक्झॅक्ट किती लेंथ कळली का बघा बरं. रूट 2 म्हणजे एक्झॅक्ट किती लेंथ आहे ते कळलं का आपल्याला? कळलं आपल्याला रूट 2 म्हणजे एक्झॅक्ट किती लेंथ आहे ते, बरोबर आहे. तर मग आता एवढीच लेंथ मला नंबर लाईन वरती पाहिजे, एवढीच लेंथ मला नंबर लाईन वरती पाहिजे, कारण नंबर लाईन वरती पॉइंट दाखवायचा असतो आपल्याला. मी काय करणार, एका कंपासामध्ये हे टोक इथे ठेवणार, दुसऱ्या कंपासामधून मी असाच आर्क ओढेल, असा आर्क, असा हे पॉइंट इथं असला पाहिजे आणि असाच आर्क ओढेल, म्हणजे हे सर्कल होणार. म्हणजे हे जर रूट 2 असेल तर हे सुद्धा रूट 2 असेल, आणि जो हा सी पॉइंट आहे त्याचा कोऑर्डिनेट किती असणार? रूट 2. त्याचा कोऑर्डिनेट किती असणार? रूट 2. लक्षात आलं का तुम्हाला? परत एकदा बघा, परत एकदा आपण उद्या परत डिस्कस करणार आहोत. आज ज्यांच्याकडे कंपास नाही त्यांनी कंपास सोबत घेऊन ठेवायचंय, आणि हे आता झाल्यानंतर स्क्रीनशॉट काढा, स्क्रीनशॉट काढा आणि लेक्चर झाल्यानंतर, मीटिंग एंड झाल्यानंतर हे लिहून काढा वहीवरती.
उद्या परत एकदा मी प्लॉट कसं करायचं ते परत एकदा सांगतो, फक्त समजून सांगितलंय आज, उद्या प्रॅक्टिस करूया प्लॉट कसं करायचं ते. येस ओर नो मध्ये मला रिप्लाय करा पटकन. येस ओर नो, कळलं का मी काय म्हणतोय ते? ही लेंथ √2 आहे, तेवढाच आर्क मारला मी, एवढीच लेंथ इथं घेतली नंबर लाईन वर, √2 पॉइंट आला मला. बरोबर आहे. सो स्क्रीनशॉट काढा सर्वांनी आणि आपण उद्याच्या